नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या शनी अमावस्या व शनी जयंती. पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू. 7.5 नजर दोष कर्जमुक्ती उपाय. तर हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 13 वर्षांनी आला आहे दुर्मिळ योग. पिंपळाला अर्पण करा ही एक वस्तू. 24 तासात बदल जाणवेल. ही व्हिडिओची स्क्रिप्ट पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला आज खूप काही उपाय सांगणार आहे आणि हा योग 13 वर्षांनी आलेला आहे, म्हणून कोणीही हा व्हिडिओ मिस करू नका. शेवटपर्यंत बघा, अर्धवट पाहू नका. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. स्वामी भक्तांनो, उद्या आलेली आहे अतिशय शक्तिशाली अशी शनी अमावस्या आणि शनी जयंती. हा योग अनेक वर्षांनी येत असून या दिवशी केलेले काही विशेष उपाय व्यक्तीच्या जीवनातील 7.5 आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा, नजरदोष, घरातील अशांती दूर करण्यास मदत करतात असे मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शनी अमावस्याचे महत्त्व आणि या दिवशी कोणती पूजा केली जाते, कोणत्या झाडाला दिवा लावला जातो आणि या दिवशी कोणता नवस केला जातो याविषयी माहिती. शनी अमावस्याचे महत्त्व. पिंपळाच्या झाडाचा उपाय. कोणती वस्तू अर्पण करायची, कोणत्या वेळी करायचा हा उपाय आणि कोणती चूक अजिबात करायची नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग पाहूया शनी अमावस्याचे महत्त्व. आज आपण जाणून घेणार आहोत शनी अमावस्या म्हणजे काय आणि त्याचे काय महत्त्व आहे, ही अमावस्या का साजरी केली जाते आणि हीच अमावस्या का श्रेष्ठ मानली जाते. स्वामी भक्तांनो, अमावस्या ही तशी शक्तिशाली तिथी मानली जाते आणि जेव्हा अमावस्या शनिवारी येते तेव्हा त्या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढते. शनिदेव हे कर्मफळाचे देव मानले जातात. व्यक्तीने केलेल्या कर्मानुसार ते आपल्याला फळ देतात. ज्यांच्या जीवनात सतत अडथळे येतात, पैशांची अडचण असते, काम होत नाही, घरात सतत भांडणे होतात, मानसिक त्रास होतो, पैशांची अडचण येते, धनधान्याची हानी होते, कारण नसताना मानसिक संतुलन बिघडते, त्यांनी या दिवशी विशेष पूजा करावी. ती विशेष पूजा म्हणजे शनी अमावस्याला केलेली पूजा. असे मानले जाते की शनिदेव प्रसन्न झाले तर बंद नशीब उघडते आणि आर्थिक स्थिती सुधारते आणि अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात. म्हणूनच या दिवसाचे खूप छान असे महत्त्व आहे आणि अनेक लोक या दिवसाला खूप शुभ दिवस मानतात. पिंपळाच्या झाडाचे महत्त्व. हिंदू धर्मात पिंपळाचे झाड अतिशय पवित्र मानले जाते. असे मानले जाते की पिंपळामध्ये विष्णूंचा वास असतो, शनिदेवांची कृपा असते आणि जर पिंपळामध्ये विष्णूंचा वास असतो आणि आपण त्यांची पूजा केली तर आपल्याला शनिदेवांची कृपा मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. विशेषतः शनी अमावस्याला पिंपळाची पूजा केल्याने 7.5चा त्रास कमी होतो, पितृदोष शांत होतो आणि घरात सकारात्मकता वाढते आणि अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात. कोणती वस्तू अर्पण करायची. या दिवशी पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आणि ती कशी करायची. स्वामी भक्तांनो, उद्या पिंपळाच्या झाडाला काळे तीळ अर्पण करायचे आहेत. हा उपाय कसा करायचा आहे ते समजून घ्या. सकाळी लवकर स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा, पिंपळाच्या झाडाजवळ जा, पाण्यात काळे तीळ मिसळून झाडाला ते पाणी अर्पण करा आणि ते पाणी अर्पण करताना देवाला आपल्या मनातील इच्छा सांगा. नंतर पाणी अर्पण केल्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि झाडाजवळ ठेवा.
आणि तो दिवा लावल्यानंतर ओम शनीश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. ओम शनीश्वराय नमः हा मंत्र म्हणा. या उपायाचे फायदे: जर तुम्ही हा उपाय मनातून केला तर या उपायामुळे आर्थिक अडचणी कमी होतात, नकारात्मक शक्ती दूर होतात, नजरदोष कमी होतो आणि घरातील वातावरण शांत राहते. अनेक लोकांचा असा अनुभव आहे की नियमित श्रद्धेने केलेल्या या उपायामुळे कामातील अडथळे कमी झाले, मानसिक शांतता मिळाली आणि पैशाचा प्रवाह वाढला. असा प्रत्येक लोकांना अनुभव आलेला आहे आणि तो अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. म्हणून तुम्हाला जमेल त्या वेळेला शक्य असेल तर संध्याकाळी हा उपाय 5:30 ते 6:45 या दरम्यानमध्ये करा. प्रदोष काळामध्ये करा. प्रदोष काळामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हे पिंपळाच्या झाडामध्ये असतात. हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. पिंपळाचे पान तोडू नका. झाडाजवळ अपशब्द बोलू नका, कारण या झाडामध्ये देवांचे वास्तव्य आहे. पूजा करताना मन शांत ठेवा. श्रद्धा आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. शक्य असल्यास हा उपाय केल्यानंतर गरिबांना जेवढं शक्य आहे तेवढं दान करा. स्वामी भक्तांनो, उद्याची शनी अमावस्या अत्यंत विशेष मानली जाते. श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेली पूजा जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन पहा. आणि जर तुम्हाला शनिदेवावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव अशी कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही उद्या हा उपाय केला तर कमेंट करायला नक्की विसरू नका, कारण कमेंट केल्यावर मला पण समजेल की तुम्ही हा उपाय केला आहे. नक्की हा उपाय करून घ्या आणि दरवेळेस शनी अमावस्या आली की हा उपाय करायचा. तुम्ही हा उपाय 5 वेळेस करा आणि फलश्रुती तुम्ही स्वतः अनुभव घ्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन बटन ऑन करा, कारण या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.